पोलंडचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ कोल्हापुरात छत्रपती घराण्याकडून शाही स्वागत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलिश निर्वासितांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने दिलेल्या आश्रयाचे ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यासाठी पोलंडचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज कोल्हापुरात दाखल झाले. नवीन राजवाड्यात छत्रपती घराण्याच्या वतीनं शिष्टमंडळाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पोलंडच्या संसदेच्या वरिष्ठ सदस्य आणि पोलंड भारत संसदीय गटाच्या अध्यक्षा किंगा गायस्का यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्यांनी या स्वागताबद्दल आनंद व्यक्त केला. जुना इतिहास आहे की त्यावेळी छत्रपती घराण्यांनी पोलंडच्या सगळ्या रहिवासींना राजआश्रय दिला होता. 1943 ते 1948 5,000 पोलिश लोक होते आणि खऱ्या अर्थाने ते कुठेतरी परत रिवाईव्ह व्हावं म्हणून मी तो प्रयत्न केला आणि आता पोलंडचं वळिवडेमध्ये म्युझियम तयार होणार आहे. महाराष्ट्र सरकारने त्याला सगळे पैसे सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून ते आज इथं सगळे पोलीस डेलिगेशन आलेले, खासदार आलेले आहेत, काउन्सिल जनरल आलेले आहेत. 21 ऑक्टोबरच्या दरम्यान पंतप्रधान हे कोल्हापूरला येण्याची शक्यता आहे आणि त्याचंच एक रेखी म्हणून किंवा त्याचाच एक पहिला टप्पा म्हणून हे सगळं शिष्टमंडळ इथं आलेले. आज नवीन राजवाड्यात छत्रपती शाहू महाराजांना आणि सगळ्या छत्रपती घराण्याच्या सगळ्या व्यक्तींना ते भेटायला आले होते आणि मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आज दिवसभर ते अनेक ठिकाणी जाणार आहेत, जुन्या राजवाड्यात जाणार आहेत, अंबाबाई मंदिरात जाणार आहेत. मग सध्या की वळिवडे कॅम्पमध्ये जिथं ते राहिले होते आयुष्यभर, तिथं 5 वर्ष आयुष्यभर म्हणजे 5 वर्ष तिथं राहिले होते, त्यांना ते म्युझियम कसं होणार आहे ते पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. तिथं सिमेट्री त्यांची इथं आहे, जिथं ते अनेक लोकांना इथं पुरलं गेलेलं आहे, तिथं सुद्धा ते आज सध्या की हा त्यांचा कार्यक्रम आहे. सध्या की सगळ्यात महत्त्वाचं जे पोलीस लोक जिथं राहिले होते त्यांचे अनेक आर्टिफॅक्ट्स आहेत. ते आर्टिफॅक्ट 7-8 बॅग भरून आर्टिफॅक्ट्स घेऊन इथं आलेले आहेत. पहिला टप्पा असे 3-4 टप्पे ते करणार आहेत आणि म्हणून एक वेगळं नातं नुसतं कोल्हापूरचं नातं नाही तर एक पोलंडचं आणि भारताचं नातं याच्यावर परत दृढ होताना आपल्याला पाहायला मिळतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.